मंडळी, आपण बोलतो हॉटेलचं जेवण चांगलं असतं, हॉटेलचं जेवण आपण घरी बनवू शकत नाही, पण त्याच्यातलीच ही एक रेसिपी आहे ढाबा स्टाईल दम आलू. तर कसं करायचं आहे ते झटकन बघूया. नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल दम आलू. तर त्यासाठी घेतलेले साहित्य बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. लाल तिखट घेतलेला आहे, धने पावडर आणि गरम मसाला, हळद, आलं लसूण पेस्ट, कांदे घेतले 3 बारीक चिरून, जिरं, इथे काजू आणि मिरची ते भिजत घातलेलं आहे, त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. कोथिंबीर, टोमॅटोची पेस्ट केलेली आहे, दही आणि चवीनुसार मीठ. तर चला कसं करायचं आहे ते झटकन बघूया. बटाटे उकडून घेतलेले आहेत. मसाला आत जाण्यासाठी असं होल करून घ्यायचं आहे. कढई गरम करत ठेवलंय. आता आपण रेसिपी बघणार आहोत. रेसिपी लास्ट पर्यंत बघण्यासाठी पूर्ण रेसिपी बघा. कशी होते ती कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. कढई गरम झाले, आता आपण तेल टाकूया. तेल गरम झालंय, आता आपण हळद टाकतोय. एव्हरेस्टचं लाल तिखट घेतलंय, ते पण टाकतोय. आता उकडून घेतलेली बटाटी होती ती पण टाकायची आहेत. परतून घ्यायचं आहे चांगलं. काजू आणि मिरची आपण भिजत घातली होती, त्याची आता पेस्ट करून घ्यायची. आपल्याला पेस्ट बनवायची आहे, त्यासाठी दही घेतलेला आहे आणि हळद, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला ते या दहीमध्ये टाकूया. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. अशा प्रकारे ही पेस्ट करून घ्यायची. कढई ठेवली गरम करत, चांगली गरम झाली. आता आपण तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झालंय, आता आपण जिरं टाकूया. जिरं चांगलं तडतडले, आता आपण कांदे चिरून घेतले होते ते टाकूया. परतून घ्यायचं आहे चांगलं. आलं लसूण पेस्ट आपण करून घेतली होती ती टाकूया. आपण दही आणि मसाले टाकून एक पेस्ट करून घेतली होती ती टाकूया. आपण मिरची आणि काजूची पेस्ट करून घेतली होती ती पण टाकूया. आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकूया. टोमॅटोची पेस्ट नाही तर तुम्ही चिरून पण घेऊ शकताय, तुमच्या चॉईसवर आहे. चवीनुसार मीठ टाकूया. चांगले असे मसाले भाजून घ्यायचे आहेत. लाल तिखट, हळद, त्यामध्ये बटाटे आपण भाजून घेतली होती ती पण टाकूया. आता चांगला असे एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि 8 ते 9 मिनिटे शिजवून घेऊया मंद आचेवर. अशा प्रकारे आजचा बेत आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी होते ती कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढील रेसिपीमध्ये.